प्रीमियर लीग 2026 या पर्वाचं दिमागदार असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी चालू असताना मुंडेकर आणि बाबूराव पूजन करून त्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण आज सुरुवात करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठाच्या खाली येऊन या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आणि डॉक्टर शिंदे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. वाढवला गेलाय. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट रोग संरक्षक प्रदान केलेला आहे त्यांचा या ठिकाणी तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हा गेले आणि ते आजला 700 रुपयाच्या नोकरीवरती नोकरी करत असताना त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांचा विकास केला आणि आजला ते 15,000 कोटीच्या टर्नवर 1500 कोटीचा टर्नवर ते आजला करतायत. स्वतः त्यांचं जर ऑफिस तुम्ही बघितलं नक्कीच आपण काहीतरी एकदा त्यांना भेटायला सगळेजण जाऊ आणि आपल्या गावासाठी काय करता येईल ती मदत आपण त्यांच्याकडून घेऊ. आणखीन एक त्यांचं मी या ठिकाणी सांगतो की अमोल धाडवे, मी, प्रदीप धाडवे, दिनेश माजलेकर आणि राजेश शिबे भाऊ होता. आम्ही तिथे बोलता उठता एक अमोल धाडवेने पटकन एक त्यांच्यासमोर आणखीन एक मागणी केली की आमची लवेलवाडाची वाडीची स्मशान शेड आहे त्याच्यावरती त्या स्मशानभूमी आहे त्याच्यावरती शेड नाही आहे तर आपल्याकडून काय होईल काय. त्यांनी लगेच दिनेश माजलेकरांना सांगितलं की तुम्ही इस्टिमेट काढा, काय इस्टिमेट असेल ती मी लगेच मी तुम्हाला ती शेड सुद्धा देईन असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लगेच केलं. म्हणजे त्यांच्याकडे नकारार्थी ही निगेटिव्ह भूमिका ही निगेटिव्ह भूमिका त्यांच्याकडे नाहीच आहे, पॉझिटिव्ह भूमिका आहे. परंतु पॉझिटिव्ह भूमिका करत असताना आपण सुद्धा त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यांनी हे 2-3 कार्यक्रम आता घेतले त्याच्यात तिसरा कार्यक्रम असा दिलाय की त्यांनी मला सांगितलेलं आहे की आपल्या ह्या पंचक्रोशीत म्हणा किंवा खेड तालुक्यामध्ये एक 5 विद्यार्थी मला तुम्ही 5वी पासून दरवर्षी द्या की ज्यांना 75% वरती मार्क्स असतील आणि पुढील शिक्षणासाठी त्यांची परिस्थिती बेताची असेल अशी जर मुलं तुम्ही मला दिली की दरवर्षी त्यांनी मात्र प्रत्येक इयत्तेमध्ये 75% मिळवले पाहिजेत. अगदी 12वी पर्यंत 15वी पर्यंत किंवा पुढचं त्याने एवढं सांगितलं त्यांना जर त्या मुलाला MBBSचं शिक्षण करायचं असेल आणि त्यांच्याकडे जर पैसा नसेल तरी सुद्धा त्याची सर्व जबाबदारी दरवर्षी त्या 5 मुलाची जबाबदारी मी घेईन असंही त्यांनी 3 कार्यक्रम आपल्याला ते दिलेले आहेत. आणि नक्कीच आपण जर गाव म्हणून गेलो तर नक्कीच त्याचाही वापर आपल्याला गावच्या विकासासाठी सुद्धा अशा व्यक्तींचा वापर करता येईल. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रवर्तनाने आपण यांच्यापर्यंत पोहोचलो. निलेश चव्हाण शेठ त्यांचे सर्व आहे डायरेक्टर आहेत स्कॉन इंडस्ट्रीजचे, त्यांच्यापर्यंत आपण गेलो आणि त्यांनी सुद्धा आपल्याला तब्बल 25,000ची भरघोस रक्कम आपल्याला ह्या स्पर्धेसाठी दिली. आणि जाता येता जो खर्च सगळा होता तो खर्च सगळा दिनेश माजलेकर आणि प्रदीपजी धाडवे यांची गाडी यापर्यंत त्यांनी हा सुद्धा खर्च फ्रीमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होणं गरजेचं आहे. म्हणून तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की या स्पर्धेचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी केलेलं आहे. त्यामुळं ही स्पर्धा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने शेखरजी पण म्हणत होते, पण मी मुद्दामून उभा आहे
यासाठी उभा आहे की मला चांगलं माहिती आहे की हे सगळं आयोजन नियोजन राजू असतील किंवा सगळे सहकारी असतील आणि हे सगळे खेळाडू असतील आणि या व्यासपीठावर दिसणारी ही सर्व मान्यवर मंडळी जी आहे ही गावात होणाऱ्या प्रत्येक खेळाच्या मैदानावरती या व्यासपीठावर दिसतात. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे की त्यांनी अजूनही तुमच्या मागे हे पाठबळ ठेवलेले तेच चेहरे मी आजपर्यंत पाहतोय. आणि एक संघमालक हा माझ्यासाठी गौण प्रश्न आहे, पण तुमच्या मागे राहणे यांच्यापैकी मी एक आहे. आणि मला माहिती आहे की खेळत असताना खेळांना मी आल्यानंतर बक्षीस लावणं यापेक्षा माझं नेहमीचं कर्तव्य आहे तुमच्यासाठी. तुम्ही फी भरून खेळता तेही माझ्या डोक्यात आहे, ते येणाऱ्या भविष्यात मी या सगळ्या गोष्टीचं नियोजन करेन. पण फी भरून खेळता आणि खेळताना तुमचं कौशल्य दाखवता. इथे आल्यानंतर मी तुम्हाला जे 100 रुपये लावतो ते आजही तुमच्यामध्ये उत्स्फूर्तता राहावी यासाठी प्रत्येक सीटसाठी ₹100 आणि त्रिपाचित करण्यासाठी ₹100 हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बक्षीस लावून या ठिकाणी व्यासपीठाची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक निकोप वातावरणामध्ये निर्विघ्नपणे होऊ दे. आपण असं गाणं आपण गाऊया आणि सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते ह्या आज या ठिकाणी तुझ्या छत्राखाली तालाबाद प्रमाणे या ठिकाणी लेवल प्रीमियर लीगचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं आपली आठवण झालेली आहे, आठवणीला श्रीफळ ठेवलेलं आहे. ते श्रीफळ तुम्ही मान्य करून घ्या आणि या श्रीफळावर ज्या कोणत्या अडचणी येतील ते दूर करून गावदेवी आपली काळीश्री वाघोबा हिला गारणं घालून माननीय मामा तळेकर शुभस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय. यानंतर आपल्या सर्व देवतांना या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल. देवता आहेत, शंकराचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे. डॉक्टर तांदुळे यांना विनंती करतो की आपण आपल्या उपसरपंच यांनाही विनंती करतो की आपण आपल्या शुभस्ते आणि यानंतर अशोकजी मादलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणाला सन्मानपूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी निमंत्रित केलं जात आहे आणि त्यांचं यथोचित त्यांचा आवाज सह्याद्री या बोल्ड फर्स्ट डिसाइडेड टू बोल्ड फर्स्ट. अशोकजी मादलेकर यांचं देखील यथोचित असं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. नक्कीच जर चुकून अनवधानाने जर कोणाचं स्वागत या ठिकाणी राहिलं असेल तर मोठ्या मनाने माफ करायचं. आनंदजी दहीकर साहेब आपण देखील पुढे या, त्यांचं देखील यथोचित आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत. आनंदजी दहीकर, येस मॅगी. संजयजी मादलेकर आपण आनंदजी दहीकर यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे. बॉलर आहेत का? किती बॉलर आहेत बघा? 4 बॉलर. जर एखादा तुमचा बॉलर फेल झाला तर तुमच्याकडे आनंदजी पुढे या ऑप्शन आहे. जरा कोण आले? मला फर्स्ट मॅच आहे तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही फुल तयारी आणि हो. सन्माननीय हरिश्चंद्रजी चांदेवडे हे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत. हरिश्चंद्र पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. स्कॉन क्रीडा नगरीमध्ये सर्व खेळाडूंचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. आणि अर्थातच LPL लेव्हल प्रीमियर लीग 2026 त्या सलामीच्या लढतीला थोड्याच वेळात या ठिकाणी प्रारंभ होईल, शुभारंभ होईल. दिमागदार असं उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पार पडलाय आणि माझ्या समालोचन कक्षामध्ये गुणलेखन म्हणून मुन्ना या ठिकाणी करेल. त्याच्या जोडीला सौरभ असेल. सौरभ या ठिकाणी या ठिकाणी सौरभ आणि मुन्ना असे गुणलेखक या ठिकाणी असतील. आणि या स्पर्धेसाठी पंच म्हणून आपणाला लाभलेले अर्थातच अनुभवी मान्यताप्राप्त बाबुराणे, त्यांच्या जोडीला दाभेळवरून मॅन फ्रॉम दाभेळ सनदजी गुंडेकर 2 पंच म्हणून या स्पर्धेला असतील. संकेत मादलेकर हा देखील या. सर तुमचं नाव? धन्यवाद. प्रवीण राणे लवेल.
मी आता दादाच म्हणेन तुम्हाला, कारण की आपण दादाच्या ह्याच्याने बोलतो. तर दादा तुम्ही आता LPL मध्ये आता तुम्ही फर्स्ट टाइम अंपायरिंग करणार आहात का? झाले मुळात आपल्या गावाचे असल्यामुळे कसं पहिल्यांदा खेळायला होते काही हॅलो. शारीरिक धन्यवाद प्रॉब्लेममुळे डीजे मास्टर. आपणाला या ठिकाणी नक्कीच थांबवतो. डीजे मास्टर थोडा वेळ आपण थांबा. भूमिका करतो, पण त्याच्या आधी येस, थोडस म्युझिक या ठिकाणी बंद करा. मी पंचक्रोशी तिकडे जातो किंवा चिपळूणखेड, रायगड. वरुण रांगडा कणकर काळा ओबड दोबड मातीचा अंतरात परिसंत राहते बोल संगती मोलाचा. देवांचे अधिदेवता गणराया, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण दुसऱ्या या गावची ग्रामदेवता पूर्ण एक्सपिरियन्स आहे. आणि संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने संत तुकारामांच्या अमृतवाणीने पवित्र झालेल्या अशा या महाराष्ट्राच्या भूमीला दरवेळेला आपण त्रिवार अभिवादन करतो, नतमस्तक होतो आणि लेव्हल प्रीमियर लीग 2026च्या समालोचनाला या ठिकाणी सुरुवात करतो. सलामीची लढत असेल, सह्याद्री सेव्हियर्स बनाम बंधू प्रेम अशी लढत या ठिकाणी असेल. नाणेफेकीचा कॉल सह्याद्री सेव्हियर्सच्या बाजूने लागला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. अर्थात सह्याद्री सेव्हियर्सचे ओनर या ठिकाणी अक्षय महादे आणि रोशन महादे. तर बंधू प्रेम तुम्ही दोन्ही येस संघाचे संघमालोक म्हणून शुभम काजारे आणि राजेश धाड खेळाडू संघमालक आणि खास करून कर्णधार यांनी घ्यायचे आहे. LPLचा एकंदरीत माहोलच LPLचा एकंदरित माहोलच वेगळा असो. सगळी मुलं गावातील एकत्र येतात आणि LPLचा उद्घाटनाचा सामना आमचा आहे, त्याच्यामुळे अजून हा जोश आहे. मी पण फुल एक्साइटेड आहे तुमच्या, कारण की मला पण तुमचे बाईट पाहिजे बाबा. तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीने तुम्ही आता पहिलं आणि फर्स्ट बॉलिंग आहे, कारण की पिचचा कुणालाच अनुभव नाहीये आता, म्हणजे आपण नवीन पिच बनला त्यामुळे कसं कुणालाही अनुभव नाहीये. तर मग काय स्ट्रॅटेजी, कशी तुम्ही बॉलिंग वगैरे पाणी नाही ना आमची टीम सिलेक्ट करतात, त्याप्रमाणे आम्ही आता टीम सिलेक्शन केलेलं आहे. त्यानुसार मग आम्ही आता जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं. आता तुमच्या कप्तानची मी बाईट घेते. ऑलरेडी कप्तानने तुमचे सांगितलंय की बाबा जास्त जास्त आम्ही टार्गेट असणार आहे, कमीत रन त्यांना द्यायचे आणि त्याप्रमाणे आम्ही उतरणार. पण तुमच्या टीम वरती आता तुमचे भेटले ते सगळे आहेत आले. होय होय, टीम सगळे उत्साही आहे, सगळे आले आता फक्त एकदम बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. सीमारेषा ज्या आहेत त्या बाजूला इतर संघातील खेळाडू जाऊन वेळ कसा वाचेल, चेंडू कसा लवकर येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचंय. बापू तुझं देखील या ठिकाणी स्वागत आहे. नक्कीच चला बेस्ट ऑफ लक. सावकाश का तसे पहिला चेंडू टाकला जातोय लेव्हल प्रीमियर लीग 2026. लोअर फुलटॉस होता, लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये भेरकावलाय, चांगला फटका या ठिकाणी आलाय. अत्यंत देखणा फटका, कडक प्रहार याच्यावरती केला 1 धावेसाठी आहे. पहिला चेंडू झालाय, पहिल्या चेंडूवरती पहिली धाव लेव्हल प्रीमियर लीगला. पॉझिटिव्ह स्टार्ट या ठिकाणी. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता. या चेंडूवरती देखील विकेट केला तर 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी समीर कडव याच्याकडे मैदानामध्ये आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे, षटक क्रमांक 2. अमित मोगरे पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या बाजूने बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल एंड कडनं मारा करेल आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे स्वप्नील भागणे. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफस्टपच्या बाहेर जागेवरून खडे खडे छेडछाड या ठिकाणी आहेत आणि विनंती असेल या ठिकाणी शांतारामजी साळवे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं. पुढील सामन्याचा नाणेफेक आपल्या हस्ते या ठिकाणी केला जाईल. साळवी साहेब आपण पुढे या. पुढील 9 वरती पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 56 धावांचं टार्गेट ठेवलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा आशिष सज्ज होतोय, मॅगी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आशिषला साथ देणार तो मात्र राजू. यानंतर येणारा फलंदाज असेल तो मात्र आक्रमक असेल अमित. दरम्यान पुन्हा एकदा मॅगी. हा मात्र